इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारमधील कलंकित व भ्रष्ट नेत्यांच्या हकालपट्टीसाठी तसेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातही आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील कैलाश कॉलनी परिसरात जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहून सरकारविरोधी घोषणाबाजी केली। मोर्चेदरम्यान सरकारमधील आक्षेपार्ह वर्तन करणारे, विधान भवनात रम्मी खेळणारे आणि विविध भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणारे मंत्र्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली। नेत्यांच्या गैरवर्तनाविरोधात नागरिकांचा रोष आणि आक्रोश वातावरणात स्पष्टपणे जाणवत होता। मंत्री भ्रष्ट, जनता त्रस्त, संपूर्ण जनतेमध्ये त्राही झालेली आहे। लोकांना करायचं काय, जायचं कोणाकडे समजत नाही। आपसातले हेवे दावे त्यांचे सरकारमधले 3 तिघाडा काम बिघाडा ठिकाणची काय रिक्षा बोलतात ते चालतच नाही। त्यामुळे हे महाराष्ट्र थांबलेलं आहे। महाराष्ट्र थांबलं नाही, महाराष्ट्र मागे मागे चाललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतोय की कशा प्रकारचा व्यवस्था आहे। अगदी व्यवस्था कोलमडलेली आहे। रस्ते खड्डेमध्ये रस्ते झालेले। परवाच शिळफाटा किंवा ठाण्यावरून इकडे येण्यासाठी 6-7 तास लोकांना लागत होते। लोक अक्षरशः कंटाळली होती। गाड्या सोडून लोकांना घरी जायची वेळ ही काय व्यवस्था झाली का? अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची केलेली आहे आणि त्याला कारणीभूत भ्रष्ट मंत्री आणि कलंकित मुख्यमंत्री आहेत। कलंकित मंत्री त्यांना पाठी हातभार असणारे मुख्यमंत्री आहेत। म्हणून या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे।